सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी चाललेला 18वा अध्याय, त्याचा असणारा 17वा श्लोक आपण मागच्या पाठामध्ये पाहिला की जो वक्ता आहे त्या वक्त्याला काय फळ प्राप्त होतं की अशा प्रकारे जो काय या दोघांचा संवाद, कोणाचा? कृष्ण आणि अर्जुन, कृष्णार्जुनयोः संवाद, त्याचं पठन करेल, अध्ययन करेल, आलं का? तो काय करतो? तो हा ज्ञानयज्ञ. जसे अनेक प्रकारचे जे यज्ञ आहे आपण त्याच्यामध्ये पंचमहायज्ञ मुख्य म्हणतो, परंतु हा त्या पंचमहामध्ये यज्ञामध्ये असणारा प्रमुख स्वरूपाचा असणारा जो ब्रह्मच यज्ञ आहे, सत्शास्त्राचं असणारं अध्ययन आणि अध्यापन, हे काय केलं पाहिजे? प्रतिदिन केलं. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम सांगितलं. स्वाध्याय आणि प्रवचन म्हणजे अध्ययन आणि अध्यापन. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा, प्रवचन म्हणजे दुसऱ्यासाठी. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस शिकवायचं त्यावेळेस मला सगळा पाठ करायला लागतो. ते पाठ केल्यानंतर स्वतःला समजून घ्यायला लागतं. मग आता काय बोलायचं हा सारासार डोक्यामध्ये विचार ठेवायला लागतो, ते प्रवचन. आणि स्वाध्याय म्हणजे पहिला म्हणजे अशा प्रकारचे अध्ययन आणि अध्यापन. न प्रमितव्यम, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रमाद होऊ नये. म्हणजे प्रतिदिन जे आहे प्रतिदिन ह्या अध्ययन, शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन हे करत राहावं. आणि अशा प्रकारे जो हे परमेश्वराची काही परमेश्वराची महान पूजा आहे. हा ज्ञानयज्ञ, या ज्ञानयज्ञानेच जसं यज्ञाच्या द्वारे आपण काय देवता उद्देशेनं त्या देवतेला प्रसन्न करायचं असेल तर तिच्या उद्देशेनं आपण त्या असणाऱ्या अग्नीमध्ये ते हव्यद्रव्य जे अपेक्षित आहे, गणपती असेल तर दुर्वा, मोदक, लड्डू, लाजा, ते आपण काय करतो? त्या अनुषंगाने त्या हवनामध्ये देतो, त्याला स्वाहाकार करतो त्याचा. आणि त्यांनी काय करतो? ती देवता आपल्यावर प्रसन्न होते, मग गणपती आपल्यावर प्रसन्न होतो. म्हणजे अपेक्षित आहे ते तुम्हाला गणपती देतो. त्याप्रमाणे इथे हा सुद्धा काय? हा यज्ञ, हा ज्ञानस्वरूप यज्ञ. प्रत्येक असणारे भगवंताच्या मुखामधून बाहेर पडणारे प्रत्येक श्लोक, हे श्लोक ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस काय करतो आपण? एक प्रकारच्या त्या भगवंताला संतुष्ट करण्यासाठी केलेला हा ज्ञानयज्ञ आहे. आणि अशा प्रकारे काय होतो? तो ज्या ज्ञानयज्ञाने भगवंताचं पूजन केल्यानंतर भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाल्यानंतर काय? तो भगवंताचाच होतो. तर दुसरा काही नाही. इकडे तिकडे भगवंत नेत नाही, या लोकात जा त्या लोकात जा, काही नाही. ते भगवंताचा असणारा परमधाम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जे असा भगवंताने जे गीतेमध्ये सांगतात, ते भगवंताचं असणारं जे परमधाम आहे की जिथे एकदा गेल्यानंतर परत येणं नाही, अशा असणारे ते परमधाम. ते परमधाम त्याला, कोणाला? जो वक्ताय त्याला ते परमधाम त्याला प्राप्त होतं. मग अशा प्रकारे वक्त्याला ते परमधाम प्राप्त झालं. म्हणजे शिष्य आहेत, जे श्रवण करणारे आहेत, मनन करणारे आहेत. आता हे सगळं तुम्ही श्रवण केलं, संपूर्ण गीतेचं अध्ययन झालं. 2-2.5 वर्ष झालं त्या गीतेचं संपूर्ण अध्ययन पूर्ण. मग तुम्हाला काय? म्हणून आता हा श्रोतु इदम फलमुच्यते. ते श्रोतु म्हणजे जो ऐकणारा, त्या ऐकणाऱ्यासाठी आता कोणतं फळ? आता श्लोकाच्या या श्रोत्याला प्राप्त होणारे कोणतं फळ आहे? जो ऐकणार आता एवढी सगळी गीता महान प्रयासाने तुम्ही सुद्धा ऐकली, मग तुम्हाला काय आता फळ आता होतं? मग त्याचा असणारं फळ 71व्या श्लोकाच्या माध्यमातून पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. 71, 72, 73 ते सगळं फल या ठिकाणी सांगितलं. काय सांगतात? श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः
सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. सोपी मुक्त शुभान लोकान. अशा प्रकारे जो आहे तो सुद्धा, जो याचं श्रवण करणार आहे तो सुद्धा काय, तो सुद्धा काय सर्व पापापासून मुक्त होऊन काय करतो, पुण्यकर्मणाम. पुण्यकर्म अनेक पुण्यकर्म केल्यानंतर ज्या लोकांची प्राप्ती होते त्या पुण्यवान लोकांच्या, शुभ लोकांना, जो लोक आहे त्या लोकांमध्ये किंवा त्या लोकांची त्याला प्राप्ती होती. कोणाला, की जो जहा म्हणजे जो काय, श्रद्धावान, श्रद्धायुक्त अंतःकरणाने. जसं आता तुम्ही ऐकताय की काही झालं तरी आपल्याला सकाळी एवढा अर्धा एक तास कितीही काही कामं असली तरी हे ऐकलंच पाहिजे. अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे ऐकणारे आहेत. म्हणून अशा प्रकारे श्रद्धायुक्त अनसूय म्हणजे असूया न करणारा. कोणापासून, तर नरहा मनुष्य जो आहे का नुसतं ऐकेलही, साधारण कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये असूया भाव न ठेवता परमेश्वरावर अनन्य भक्ती, अनन्य भावाना परमेश्वराला शरण जाऊन जो कोणी या गीताशास्त्राचं पठन करतो त्याला बाकी काही नाही केलं तरी, तुम्हाला श्लोक म्हणता येतील न येतील, काही भगवंत म्हणतात, काही गरज नाही, परंतु निश्चित तुम्ही ऐका. हे जे काही श्लोक आहे त्याचा जो अर्थ सांगितलेला आहे या फक्त अर्थाचं, या श्लोकांचं निश्चित श्रवण केल्याने म्हणतात, ऐकल्याने सांगितलं त्या ठिकाणी. शृणुयात अपि म्हणजे फक्त नुसतं ऐकायचंय. बा किती महत्पुण्य आहे की बाकी काही नाही करायचं, फक्त सकाळी यायचंय, पाठाला बसायचं, जे काही गीतेचे श्लोक चाललेले आहेत, जे काही गीतेचा पाठ चाललेला आहे, जो काही हा गीतेचा ज्ञानयज्ञ चाललेला आहे, हा ज्ञानयज्ञामध्ये कसं सहभागी व्हायचं आहे आपल्याला, तर आपल्याला फक्त ऐकायचं, तिथं बघून फक्त श्रवण करायचं. श्रवणानंद आमचे गुरुजी म्हणायचे काय की अशा प्रकारचे जे आहेत हे सगळे श्रवणानंद, त्यांना फक्त ऐकण्यामध्ये मस्त मजा येते, आनंद येते. मजा येते म्हणजे त्या ठिकाणी आनंद त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणजे निश्चय अशा प्रकारे नुसतं गीतेचं श्रवण जरी केलं, अध्यापन पुढचं पण नुसतं त्याने आपल्या जीवनामध्ये त्या गीतेचं नुसतं श्रवण जरी केलं, नुसतं ऐकले तरी, सोपी मुक्त सोपी तो सुद्धा मुक्त म्हणजे संपूर्ण पाप जे आहे या पापापासून गीता गंगोदकम पित्वा सांगितलं. पुनर्जन्म न विद्यते तिथेच सांगितलं. म्हणून की गीता आणि गंगोदक ज्याच्यामध्ये आहे त्याला कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा जन्माला यावं लागत नाही. म्हणून सांगितलं भगवद्गीता किंचित गीता गेयम गीता नाम सहस्रम. की अशा प्रकारे जीवनामध्ये ज्याने किंचित तरी त्या गीतेचं अध्ययन केलं तर आपण पाहिलं भुजगोविंदममध्ये भगवद्गीता किंचित गीता गंगा जललव कनिका पीता सकृदपियेन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा. की जो यम जो आहे तो यम त्याच्याशी चर्चा करायला येत नाही. म्हणजेच काय, यमचर्चेला येत नाही म्हणजे या मृत्यू स्वरूप जो लोक आहे हा मृत्यू लोकाकडे त्याची वाटचाल होत नाही. मग तो कुठे जातो, मग अशा प्रकारचा तो त्याची सर्व पाप, सगळ्या पापांचा नाश करण्याचं सामर्थ्य आहे याच्यामध्ये. हरिनाम का घ्यायचं, तर हरिनामामध्ये जी शक्ती आहे ती तुमची अनंत कितीही पापाच्या राशी असतील ते त्या सगळ्या नाम संकीर्तन साधन पै सोपे जतील पापे जन्मांतरीची. जन्माची नाही, जन्मांतरीमध्ये जेही काय पाप केलेले आहे सगळीच्या सगळी पाप नष्ट करण्याचं काम कोणामध्ये आहे तर भगवंताचं असणारं हे नामस्मरण. म्हणून अशा प्रकारे असणारा हा नामयज्ञ, हा ज्ञानयज्ञ, याच्याद्वारे काय होती संपूर्ण पापांचा नाश होऊन जातो. आणि मग काय होतं, पुण्यकर्मणाम शुभान लोकान प्राप्नुयात. तो काय करतो, जो पुण्यकर्म लोक आहे अनेक दिव्य पुण्यकर्म केल्यानंतर ज्या लोकांची प्राप्ती होते की अशाच प्रकारे संपूर्ण पापांचा नाश झाल्यानंतर त्या ठिकाणी तो पुण्यलोक आहे. तर पुण्यलोक ज्या ठिकाणी सगळे साधू संत महंत आपापल्या असणाऱ्या तपाच्या बलाने, आपापल्याला असणाऱ्या नामस्मरणाच्या बलाने, त्या पुण्याने ज्या लोकांमध्ये राहतात अशा लोकांमध्ये, त्या शुभ लोकांमध्ये, तो शुभ लोक आहे ज्या ठिकाणी सांगितलं म्हणजे शुभान लोकान, त्याला इथं सांगितलं. तो कोणता अत्यंत शुभ आपले पुण्यकर्म सत्कर्म करून चांगली कर्म करून जो लोक प्राप्त केलेला आहे अशा लोकांमध्ये शुभान लोकान प्राप्नुयात. तो शुभ लोक जो आहे पुण्यकर्माचा असणारा जो लोक आहे त्या लोकाला
कोण? जे आपल्या जीवनामध्ये फक्त भगवद्गीतेचं चिंतन करतात, श्रवण करतात जीवनामध्ये, ते त्या पुण्यलोकामध्ये जाऊन राहतात. श्रद्धावान, आचार्य काय म्हणतात? तो आचार्य म्हणतात श्रद्धावान इति श्रद्धावान श्रद्धानः अनसूयः च असूयावर्जितः सन् इमं ग्रंथं शृणुयात् अपि या नरः अपि शब्दात् किमुत अर्थ ज्ञानवान् आस अपि पापात् मुक्तः शुभान् प्रशस्तान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् अग्निहोत्रादि कर्मवताम्. अशा प्रकारे कोण? जो श्रद्धाळू व असूयारहित असून, श्रद्धाळू आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारची त्याच्या असूया भाव नाही, दुसऱ्याबद्दल द्वेष. असूया भाव म्हणजे दुसऱ्याबद्दल न असूया, कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर ज्याच्या मनामध्ये नाही, असा जो भक्त की जो अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने काय करतोय? असूयारहित असून जो या ग्रंथाचे श्रवण करील. हा जो गीता ग्रंथ जो आहे, त्या गीता ग्रंथाचा भक्त काय केलं? त्याने श्रवण केलेलं आहे. या ग्रंथाचे श्रवण केले, तोही जर पापापासून मुक्त होईल. तो सुद्धा जर काय होतो? जी काय पापा आहे त्या संपूर्ण पापापासून निश्चितपणे तो सुद्धा मुक्त होईल. आणि काय? अग्निहोत्रादी पुण्यकर्म करणाऱ्या प्रशस्त लोक, जे अग्निहोत्रादी जे आहे कर्म, नित्यकर्म, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदी कर्म करून जो लोक प्राप्त केलेला आहे, इतर जे आहे साधकांनी, त्या लोकामध्ये म्हणजेच अग्निहोत्रादी पुण्यकर्म आहेत ती सगळी. त्या अग्निहोत्रादी पुण्यकर्म म्हणजे अत्यंत त्या ठिकाणी दररोज प्रतिदिन अग्निहोत्र ते जे आहे ते सगळं जे अग्निकार्य जे आहे, अग्निहोत्रादी जी कर्म आहे, अग्नि उपासना जी आहे ती अत्यंत क्लिष्ट आहे. म्हणजे अशा क्लिष्ट उपासनेने जे लोकांची प्राप्त होती, प्रतिदिन उठलं पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ त्या वेळेस त्या आहुती दिल्या पाहिजे. अमावस्या पौर्णिमेमध्ये विशेष यज्ञ करायला लागेल. अलग म्हणजे तो अग्निहोत्री म्हणजे त्या अग्नीला विझवून देता कामा नये, तिथं प्रज्वलितच तो राहिला पाहिजे. हीच त्याची उपासना. तर ते एवढं सहज आहे का? म्हणून अशी अत्यंत कठीण उपासना केल्यानंतर ज्या लोकांची प्राप्ती होते, त्या लोकांची प्राप्ती कोणाने होते? की त्या लोकांची प्राप्ती यांना होते. कोणी? की जे फक्त गीतेचं काही नाही श्रवण करतात आपल्या जीवनामध्ये. ते हे अग्निहोत्रादी जे आहे पुण्यकर्म करणाऱ्या प्रशस्त लोक जे आहे, त्या प्रशस्त लोकांमध्येच हे सुद्धा जातात. म्हणजे हे सुद्धा काय? पुण्यात्मेत. पुण्यात्मा गीतेचा शब्द अतिशय सुंदर. आत्मा आहे, पण हे काय? हे जे साधक जे आहेत, आपण जे गीतेचं श्रवण करतात अथवा या सन्मार्गावर आलेले, साधू मार्गावर आलेले आहेत, हे सगळे काय? हे सगळे पुण्यात्मा आहे. म्हणजे असे हे सगळे पुण्यात्मा काय करतात? त्या पुण्यवान जो लोक आहे, या पुण्यवान लोकांमध्येच हे सगळे जे आहे ते सगळे त्या ठिकाणीच जातात. म्हणून प्रशस्त लोक त्याला प्राप्त होतो. मग श्रवण करून अर्थज्ञान करून घेतलेल्या मनुष्याच्या शुभलोक प्राप्तीविषयी शंकाच नको. नुसतं श्रवण करून जर तो लोक प्राप्त होतो, तर ज्याने आपल्या जीवनामध्ये या गीतेचं यथार्थ अध्ययन केलेलं आहे, नुसतं श्रवण केल्यानंतरच तो लोक आहे. तर आपल्या जीवनामध्ये ज्याने ह्या भगवद्गीतेचं यथार्थ अध्ययन केलं आहे, मग त्याला शुभलोकां प्राप्तीविषयी शंकाच नको. म्हणजे त्याच्याविषयी तर नुसतं श्रवण केलं तर तिथं जातोय. तर ज्याने आपल्या जीवनामध्ये गीतेचं अध्ययन केलं, गीता हेच जीवन. गीता काय? गीता भगवद्गीता म्हणजे काय? जीवन. तुम्हाला जीवन कसं जगायचं त्याची कला आहे, की कशा प्रकारे हे असणारे मी, माझं, दुसरं काय जीवनामध्ये? दुःख काय? दुःख तर मी आणि माझं. मग अशा प्रकारे येणारे दुःखाचे जे आघात आहे, हे दुःखाचे आघात पासून पुन्हा मनुष्याला काय? लढण्याचं सामर्थ्य. अर्जुनाला निमित्त करून काय केलं? अर्जुनाला भगवंताने ज्या गलित गात्र झाला, गांडी वंसंसते हस्तात त्वच्चैव परिदैक्ष्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि वगैरे सगळं अलग लक्षात, की अशा प्रकारे रथोपस्थ उपाविशत त्या सगळं विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः, की अशा प्रकारे सगळं आपलं हे सगळं धनुष्य वगैरे त्या ठिकाणी सोडून रथोपस्थ उपाविशत, त्या रथामध्ये काय झालं? किम कर्तव्य मूढ होऊन त्या ठिकाणी त्या रथामध्ये तसाच बसला. म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे, हा प्रसंग जो आहे हा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये येणारा प्रसंग, की आता काय करावं, आता काही सुचत नाही.
मग आपण सुद्धा तसंच कधी कधी आपल्याला होतं की आता काय करावं, आपण निश्चिंतपणे गप शांत खुर्चीवर बसून. मग अशा वेळेस त्याला वास्तविक दिशा देण्याचं काम जे आहे हे भगवद्गीता. म्हणजे काय, वास्तविक असं जीवन कसं जगावं याची कला जे आहे हे भगवद्गीतेने आम्हाला शिकवलं. म्हणजे अशा प्रकारे काय की जो या गीतेचं अध्ययन करतो तर निश्चितपणे तो काय करतो, ते तो शुभलोक आहे त्या शुभलोकाला प्राप्तच करून घेतो. आणि शुभलोक प्राप्त करून इहलोकामध्ये असणारे जे दुःखाचे जे आघात आहे, हे सगळे दुःखाचे आघात, जसं आपण काय म्हणतो अत्यंत आतप म्हणजे अत्यंत ऊन 12 वाजता जे पडतं अत्यंत आतप, त्यावेळेस आपल्याला जर कुठे जायचं असेल तर आपण उन्हात बाहेर पडत नाही. कारण का, अरे बापरे आज फार सूर्यप्रकाश आहे. मग आपण काय करतो, म्हणतो आता जायचंच असेल तर मग एखाद्या वेळेस टोपी तरी घालू, नाही तर मग काय करतो छत्री घेतो आपण आणि काय करतो रस्त्याने चालायला सुरुवात करतो. मग छत्री घेतल्यानंतर आतप कमी होणार आहे की ऊन कमी होणार आहे की उन्हाचं प्रकाश आहे तेवढाच ते होत, परंतु आपल्याला त्याची तीव्रता जाणवत नाही. बस हेच सायन्स आहे त्याच्यामध्ये. का गीता आहे, सुखदुःख तेवढीच आहेत, त्याचा आघात तेवढाच होणार आहे, परंतु त्याची तीव्रता जी आहे की सगळे जे हातपाय सोडून बसायचं, गलितगात्र होऊन बसायचं, बापरे हे व्हायला नाही पाहिजे होतं पण हे झालं, आता मी काय करू, म्हणजे गलितगात्र होऊन जे बसायचं आहे हे गलितगात्र होऊन बसण्यातून सामर्थ्य प्रदान करण्यासाठी. तसं छत्री घेतल्यानंतर काय, सूर्यकिरण जरी तेवढं असलं तर आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती त्यांची कमी होते किंवा आपल्याला कमी लागतात त्याचा असणारा ऊर्जा जी आहे छत्री घेतल्यानंतर. त्याचप्रमाणे असणारे जे सगळे जे कर्माचे येणारे आवेग जे आहेत तेवढेच राहणार आहेत, परंतु या ठिकाणी ज्यांचं मानसिकता म्हणतो आपण मनाने खचू नकोस, मन काय कर, मन धीट कर, काय काळजी करू नको, सगळं होईल, मनाने खचून जाऊ नकोस. अलग म्हणजे मनाचं जे खच्चीकरण होणं आहे किंवा मनाचं जे खचून जाणं आहे हे खचून न जाता त्या मनाला सामर्थ्य प्रदान करण्याचं काम जो कोण करत असेल तर गीत. म्हणून अशा प्रकारे, आणि म्हणून ते तर करतेच, त्याबरोबर काय करते म्हणजे जीवनामध्ये असणारा संघर्ष जो आहे, म्हणून त्या ठिकाणी संघर्षच आहे, युद्धामध्येच का, हे सगळं युद्धच आहे. अलग लक्षात. संसार म्हणजे काय, संसार म्हणजे आपल्याला वाटतं संसार, पण संसारामध्ये प्रतिक्षण पावला पावलावर युद्ध आहे. तुम्हाला घरातनं बाहेर पडलं, घरामध्ये सुद्धा रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग, महाराज रात्रंदिवस इथे युद्धच आहे, दुसरं काही नाही. मग या संघर्षामध्ये आपल्याला वास्तविकता टिकायचं असेल तर काय केलं पाहिजे, मग गीता भगवंताने जो उपदेश केला अत्यंत सहज आणि साध्या भाषेमध्ये, हे गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये जो सांगितला तो आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे बस. आणि त्याचं फलप्राप्ती तेच आहे, तो मोक्षालाच प्राप्त होतो अथवा पुण्यलोकामध्ये त्या ठिकाणी जाऊन तो थांबतो. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तो की ज्याने हे की मग श्रवण करून अर्थज्ञान करून घेतलेला जो साधक आहे तो साधक काय होतो, शुभ लोकप्राप्तीविषयी शंकाच नको. निश्चितपणे भगवंत म्हणतात माशुच म्हणून त्या ठिकाणी म्हणतात सर्व धर्मांपरित्यज्यमध्ये काय सांगता, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. जे 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 काय केलं आहे पुण्य पापात्मक जी जी कर्म आहे या कर्मापासून काय करणार आहे, मी तुला मोक्षच देणार आहे. माशुच, तू काळजी करू नको, म्हणजे मनामध्ये चिंता संशय घेऊ नकोस की देतील का नाही, देणारच आहे, पण तू तुझं काम नीट कर. कोणतं, अनन्य भावाने शरण येण्याचं जे काम आहे, तद विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित्तानी. संपूर्ण स्वतःचं असणारं अस्तित्व जे आहे हे अस्तित्व सोडून ज्यावेळेस अनन्य भावाने शरण जातो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षांती. या 3 गोष्टी तुमच्या परफेक्ट बसल्या की म्हणतात उपदेक्षांती, त्या क्षणी ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊन देणार. उपदेक्षांती ते ज्ञानम, ज्ञानिनस्तत्वदर्शना, ते तत्वदर्शी ते ज्ञानी की ज्यांनी काय झालंय याचा प्रत्यक्ष आपल्या जीवनात जे साक्षात अपरोक्षात ब्रह्म
ज्याला आपल्या जीवनामध्ये साक्षात अनुभव घेतलेला आहे, त्याचा उपदेश तुम्हाला तेव्हाच करतील ज्यावेळेस तुम्ही तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या गोष्टींचं तुम्ही काय करता, परिपूर्ण पालन करा. अनन्य भावाने शरणागती म्हणून म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य म्हणून म्हणतात की काही ठेवू नकोस, जे काय आहे सगळं सोडून फक्त भगवंत तुम्हीच आहात. जसं गजेंद्राने आता सगळे सोडल्यानंतर कोणी नाही, आता बस मी आता जाणारच आहे या सरोवरामध्ये. हा काय मगर जो आहे तो मला काय करणार, खेचून जाणारच आहे. आता काही मला विकल्प राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करतो, मग ते असणार कमलपुष्प आपल्या सोंडेमध्ये धरून अनन्य भावाने भगवंता तुम्हीच आहात, तुमच्या व्यतिरिक्त आता कोणी नाही, असा अनन्य भावाने ज्या वेळेस भगवंताचा धावा करतो गजेंद्र, त्या क्षणी त्या ठिकाणी भगवंत प्रकट होतात. म्हणजे अनन्यता जी आपली आहे ती महत्वाची, की अत्यंत खरोखर सर्व सोडून प्रल्हादाने हो ह्याच खांबामध्ये हिरण्यकश्यपू विचारल्यानंतर काय परमेश्वर सर्वत्र आहे, परमेश्वर सर्वत्र आहे, मग काय इथे सुद्धा हो इथेच परमेश्वर, हा दृढ विश्वास आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. या खांबात आहे का, हो या खांबामध्ये तोच परमेश्वर, तोच नारायण, ज्याचं मी सारखं नारायण नारायण भजन करतो, तो नारायण कुठे, या खांबात आहे का, हो या खांबामध्ये सुद्धा तोच नारायण आहे. बस लाथ मारली त्यानंतर साक्षात त्या ठिकाणी असणार नरसिंह असणार अवतार त्या ठिकाणी प्रकट झाला. म्हणजे काय, याच्यामध्ये सगळं भूमिका काय, आमची भक्ती काय आहे, कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी भगवंताला गुरूंना आपण शरण जाऊ, त्याच्यावर सगळं. अनन्य भावाने शरण गेल्यानंतर भगवंत म्हणतात महाशुच म्हणून म्हणतात. अत्यंत महत्वाचे ते दोन शब्द, तू काळजी करू नकोस, फक्त तू काय कर, अनन्य भावाने शरण ये, बस. मग बाकीचं जे काय आहे ते सगळं मी पाहून घेतो. म्हणजे अशा प्रकारे जो या गीताशास्त्राचा अशा प्रकारे अध्ययन अध्यापन करतो तो सुद्धा तो पुण्यवान लोक आहे. त्या पुण्यवान लोकाला तो प्राप्त होतो. त्यानंतर काय म्हणतात, त्यानंतर शिष्यस्य पुढच्या श्लोकाचे असणारे उपोद्घात काय म्हणतात, शिष्यस्य शास्त्रार्थ ग्रहण शास्त्रार्थ ग्रहणाविवेकवत्सु पृच्छति तद्ग्रहणेन्यादे पुनः ग्रहीष्यामि उपायांतरेणापि इति पृष्ठः अभिप्रायः यत्नानन्तरं चास्थाय शिष्यस्य कृतार्थता कर्तव्य इति आचार्यधर्मः प्रदर्शितः भवति. आणि अशा प्रकारे काय म्हणतात, शिष्याला शास्त्रार्थाचे ग्रहण करिता आले की नाही याचा विवेक करण्यासाठी संपूर्ण आता भगवद्गीता सांगितली. परंतु सांगितल्यानंतर आता शिष्याला आता ग्रहण करता आलं का नाही, सगळं सांगितलं आता हे 700 श्लोक. परंतु सांगत असताना जो आहे शिष्य आणि व्यवस्थित ग्रहण केलं का नाही हे पण तपासलं पाहिजे आता. आणि म्हणून अशा प्रकारे शिष्याला शास्त्रार्थाचे ग्रहण करता आले का नाही, कारण शास्त्रार्थाचं ग्रहण करणं एवढं सहज नाही. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति चान्यः आश्चर्यवच्चैन्यमन्यः शृणोति श्रुत्वापेकं न वेद चैव कश्चित्. त्या ठिकाणी सांगितलं श्रुत्वापि एनम न वेद कश्चित्. ऐकून सुद्धा त्याचा अर्थ सहसा ग्रहण करणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून तो अर्थ ग्रहण झाला का नाही हे करण्याकरता शिष्याला शास्त्रार्थाचे ग्रहण करता आले का नाही याचा विवेक करण्यासाठी हे जाणण्याच्या इच्छेने भगवान प्रश्न करतात की आता बघू याला झालं का नाही याचा विषय. आणि म्हणून त्याने शास्त्रार्थाचे ग्रहण केले का नाही असे दिसले तर पुन्हा दुसऱ्या उपायाने मी त्याच्याकडून शास्त्राचे ग्रहण करवील असा प्रश्नकर्त्या भगवंताचा म्हणजे मी ह्या मार्गाने त्याला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु या मार्गाने त्याने ग्रहण केलं का नाही हे मी आता पाहतो. आणि नसेल तर काय करू, त्याने शास्त्रार्थाचे ग्रहण केले असे दिसले तर पुन्हा समजा जर केले नाही असं जर मला वाटलं तर मी काय करेल पुन्हा दुसऱ्या उपायाने मी त्याच्याकडून शास्त्रार्थाचे ग्रहण करवील असा प्रश्नकर्त्या भगवंताचा अभिप्राय आहे. समजा असं ह्या पद्धतीने त्याला समजलं नसेल
तर मी काय करेल, मी त्याला हीच गोष्ट दुसऱ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल, हा भगवंतांचा अभिप्राय आहे. एका उपायाने शिष्य कृतार्थ न झाल्यास दुसऱ्या यत्नाचा आश्रय करून शिष्याला कृतार्थ करावा, असा हा आचार्यांचा धर्म या प्रश्नाने प्रदर्शित होतो. की एक उपाय एका सरळ सांगत एकदा दिल्यानंतर तो ग्रहण करेलच असं नाही. मग समजा याने नाही ग्रहण झालं तर मग दुसऱ्या उपायाने, कारण त्याला ते समजून सांगायचं. अलग लक्षात. त्याच्यासाठी मग काय करतो आपण, विविध प्रकारचे त्या ठिकाणी उपमा देतो, काहीतरी उदाहरणं देतो. हे सगळं कशासाठी, तर त्याला ते समजलं का नाही. जसं आपण इथे आता शिकवत असताना अनेक प्रकारची उदाहरणं आधीमध्ये देतो. मग ती उदाहरणं कशा करता, की तुम्हाला व्यवस्थित शिकावं. आणि तर त्या उदाहरणाने नाही शिकता आलं किंवा त्याचा अर्थ ग्रहण नाही झाला तर आपण काय करतो, दुसरं उदाहरण त्या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे इथे काय भगवंत म्हणून भगवंत म्हणतात, कळलं का नाही, नाही तर मला आता काहीतरी दुसऱ्या उपायाने तुला सांगायला लागेल. कारण का, हा आचार्यांचा धर्म आहे की शिष्याला ती जी आपण सांगत असणारी गोष्ट जी आहे ती व्यवस्थित समजून त्याच्या डोक्यामध्ये बसवून देणं हा आचार्यांचा काय धर्म आहे. आणि म्हणून ते तिथे सांगितलं, भगवंताचा अभिप्राय एका उपायाने शिष्य कृतार्थ न झाल्यास म्हणजे त्याचं मनाचं समाधान नाही झालं. ते ठीक आहे, आपण सांगतो पण एखाद्याचं समाधान होत नाही, मग त्याला काय करतात, गुरुजी दुसऱ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात. ते तिथे सांगितलं, कृतार्थ न झाल्यास दुसऱ्या यत्नाचा आश्रय करून शिष्याला कृतार्थ करावे. दुसरा त्याला काहीतरी प्रयत्न करायला लागेल, परंतु त्याच्या मनाचं कृतार्थ होणं म्हणजे त्याच्या मनाचं समाधान झालं पाहिजे, त्याच्या मनामध्ये संशय न होता का झालं पाहिजे, असा आचार्यांचा धर्म या प्रश्नाने प्रदर्शित होतो. आणि अशा प्रकारे हा का आचार्यांचा धर्म आहे. जोपर्यंत विद्यार्थी जो आहे, शिष्य जो आहे, त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत ह्या नाही तर त्या मार्गाने, तो नाही तर दुसरा मार्ग, कुठल्या तरी मार्गाने त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याचं त्या प्रश्नावर असणारं समाधान पूर्ण करणं हा आचार्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात, पुन्हा म्हणतात, कच्चिदेतच्युतं पार्थ कच्चिदेतच्युतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहः राष्ट्रस्ते धनंजय. अशा प्रकारे हे पार्थ, हे अर्जुना, काय तू एतत् मी सांगितले जे काही संपूर्ण गीताशास्त्र मी या ठिकाणी तुला सांगितलेलं आहे, एकाग्रेण चेतसा, एकाग्र चित्ताने काय शृणू कश्चित, तू हे सगळं जे काय मी गीताशास्त्र या ठिकाणी सांगितलेलं आहे हे खरोखरच तू एकाग्र चित्ताने ऐकलंस का नुसतंच मी सांगतो तुझं लक्ष दुसरीकडे कुठे होतं. हे कोण विचारत आहे, हे भगवंत म्हणतायत कोणाला, अर्जुनाप्रती. हे अर्जुना, की हे सगळं जे गीताशास्त्र मी तुला आता सांगितलेलं आहे हे तू एकाग्र चित्ताने ऐकलंस का रे. हे भगवंत अर्जुनाला प्रश्न करतात की हे मी सांगितलेले गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का. हे धनंजया तुझा आणि ऐकून मग काय, नुसतं ऐकलंस का नाही, तर मग काय, तर हे धनंजय, खालची ओळ काय म्हणतात, हे धनंजय ते म्हणजे जी गीताशास्त्र जे सांगितलेलं आहे त्यामुळे काय, अज्ञान सम्मोह प्रनष्ट कश्चित, तुझा जो काय अज्ञानामुळे तुला जो मोह निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी तू दुसऱ्या अध्यायामध्ये मला म्हटलायस काय, त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात काय, भगवंत मी तुमचा शिष्य झालो, शाधिमाम त्वाम प्रपन्नम कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता. हा माझी काय चेता, हा म्हणजे माझी बुद्धी जी आहे, बुद्धी काय झाली, सम्मूढ झालेली आहे भगवंता. आणि म्हणून मी काय करतोय, तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे आणि म्हणून तुम्ही मला योग्य तोच उपदेश करा. आणि त्याचा असणारा इथे संबंधात की जे तू प्रश्न केलेला होता त्या ठिकाणी धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयान निश्चितम ब्रूहितं मे. यश्रेय हा जे चांगलं आहे, श्रेयस्कर आहे माझ्यासाठी, तेच तुम्ही काय करा, मला सांगण्याचा प्रयत्न केला. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्न, मी तुमचा अनन्य भावाने शिष्य झाले आणि तुम्हाला या ठिकाणी शरण आलेलो आहे. आणि म्हणून तो जो उपदेश भगवंताने केला त्याच्या अनुषंगाने भगवंत या ठिकाणी म्हणतात, हे अर्जुना, हे धनंजया, आम्ही जो काही आता उपदेश केला तिथपासून
दुसऱ्या अध्यायापासून जो काय आत्तापर्यंत उपदेश केलेला आहे याने काय झालं, अज्ञान संमोह प्रनष्ट कश्चित, तुझ्या मनामध्ये जो संशय होता, जे अज्ञान निर्माण झालेलं होतं ते अज्ञान तो संशय काय झालं, सर्वता नाहीसा झाला का. काय रे, तुझ्या डोक्यामध्ये जो संशय निर्माण झाला होता ज्यामुळे तू युद्धापासून परावृत्त झाला होता, हे संपूर्ण तत्वज्ञान ऐकल्यानंतर तो संशय नाश झाला का. त्या संशयाचं तुझ्या मनामध्ये असणारा जो संशय आहे तो दूर झाला का. म्हणजे अशा प्रकारे सांगितल्यानंतर काय सांगतायत पुन्हा या ठिकाणी, त्या ठिकाणी सांगतायत की काय, हे पार्थ गच्छेदिदे एतत् मया उक्तं श्रुतं श्रवणेन अवधारितं पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा चित्तेन किंवा अप्रमत्तः कश्चेत अज्ञाननिमित्तः सम्मोहः अविभक्तभावः विचित्तभावः अविवेकः स्वाभाविकः किं प्रणष्टः यदर्थ अयं शास्त्रश्रवणायासः तव मम च उपदेष्टृत्वया सह प्रवृत्तः ते तव हे धनंजय. हे अर्जुना, काय आता सांग बरे, हे अर्जुना आता सांग बरं, काय बरं, मी सांगितलेले हे सर्व तू एकाग्रचित्ताने ऐकलेस का. मी हे जे सगळं जे तत्वज्ञान आत्तापर्यंत तुला सांगितले हे सर्व तत्वज्ञान तू एकाग्रचित्ताने ऐकलंस का रे अर्जुना, की माझ्या उपदेशाकडे तू दुर्लक्ष केलं का. मी जे काही सांगतोय तो तुला सांगत होतो त्यावेळेस तू त्याकडे काही दुर्लक्ष वगैरे केलंस का. तू खरोखरच हे एकाग्रचित्ताने ऐकलंस ना, का माझ्या उपदेशाकडे दुर्लक्ष केलेस. अज्ञानाने झालेला स्वाभाविक मोह सर्वथा नष्ट झाला का. आणि म्हणून अशा प्रकारे तुला जो अज्ञानाने जो मोह निर्माण झाला होता, स्वाभाविक मोह, हा मोह काय नष्ट झाला का. काय झालं नक्की त्याचं, तो जो मोह होता नष्ट झाला का. ज्या मोहाचा नाश होण्यासाठी तुला त्या मोहाचा नाश होण्यासाठी हा तुझा शास्त्र श्रवण करण्याचा आयास व माझा उपदेश करण्याचा आयास प्रवृत्त झाला, तो तुझा मोह हे धनंजय आता नष्ट झाला का. ज्या मोहामुळे हा सगळा प्रयास का करायला लागला मला. तिथं पहिल्या अध्यायामध्ये तुला जो मोह निर्माण झाला, रथोपस्थो पाविशत, म्हणून तू काय युद्धाला आलेला त्या मोहामुळे त्या युद्धापासून परावृत्त जाऊन त्या ठिकाणी रथामध्ये बसला आणि मी आता काय करणार, मी युद्ध करणार नाही असं तू जे काही सांगितलंस. आणि म्हणून तो मोह दूर करण्यासाठी, म्हणून त्या मोहाचा नाश होण्यासाठी, म्हणून काय तुझा शास्त्र श्रवण करण्याचा, आणि म्हणून तुला हा श्रवण करण्याचा आयास, हे सगळं तुला ऐकायला लागलं. आणि काय मला उपदेश करण्याचा आयास, आणि मला सुद्धा हे सगळं सांगायला लागलं. हा आयास आहे सगळा. आयास म्हणजे हे सगळं चिंतन करणं, हे करणं, ते करणं, सगळं बसवणं, हा सगळा आयास आहे, परिश्रम आहे हा सगळा. हा परिश्रम आयासामध्ये आपण प्रवृत्त झालो, म्हणून जरी आयास झाला काही हरकत नाही. परिश्रम याच्यामध्ये जरी आम्हाला पडले, तुला ऐकण्यामध्ये मला सांगण्यामध्ये जरी पडले, परंतु याची फलश्रुती काय, तुझा मोह नष्ट झाला का. हे सगळं सांगितल्यानंतर तरी मी सगळा हा जा अत्यंत आयासाने हे जे काही तुला सांगितलं, अत्यंत प्रयत्नपूर्वक प्रयासाने कष्टाने, परंतु ह्या सगळ्याने तुझ्या मनामध्ये जो मोह निर्माण झाला होता, हा मोह निश्चितपणे दूर झाला का. त्याचा आता शेवट मला तू उत्तर दे. आणि म्हणजे कारण का हा म्हणजे त्याच्यावरनं गीताशास्त्राचे असणारी फलश्रुती जी आहे लक्षात येईल. कशासाठी गीताशास्त्र, तर गीताशास्त्र त्याकरता अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हणतोय, नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. बस तुम्ही जे काही भगवंता सांगितलं ते संपूर्ण माझ्या डोक्यामध्ये अत्यंत परिपूर्ण बसलं. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझा जो मोह होता हे भगवंता, तो संपूर्ण मोह, माझा अज्ञानजन्य मोह पार नाहीसा झाला. हे गीताशास्त्राचं परम प्रयोजन. तर आपल्या सर्वांना जो मोह आहे, हा मोह अज्ञान स्वरूप जो मोह आहे, मी आणि माझं, दुःखाचं मूलभूत कारणच ते. ज्या ज्या ठिकाणी मी आणि माझा म्हणून जेवढा मी सातत्याने सांगत आलो आत्तापर्यंत, तुमचा जेवढा मी मोठा तेवढं तुमचं दुःख मोठं. मग आपला मी काय करा, मी हळूहळू 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 कमी करायला लागला. जेवढा तुमचा मी कमी होईल तेवढी तुमची दुःख कमी होईल.
आणि कमी कमी करता करता काय एक वेळ अशी आली पाहिजे, मी तू पण गेले वाया, त्या मीचाच नाश झाला पाहिजे. जोपर्यंत त्या मीचा नाश होत नाही तोपर्यंत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून मीचा नाश कसा करायचा हे गीताशास्त्राने सांगितलं. म्हणजेच माझा अज्ञानजन्य मोह काय झाला, पार नाहीसा झाला. हे गीताशास्त्र मी जो उपदेश तो केला गीताशास्त्राचा, त्या गीताशास्त्राच्या उपदेशाने माझा अज्ञानजन्य मी माझपणाचा जो मोह होता तर संपूर्ण मी आणि माझ्यापणाचा मोहाचा काय झाला, नाश झाला. त्वत्प्रसादात भगवंता, तुझ्या कृपाप्रसादाने हा संपूर्ण माझा मोह नष्ट झाला. आणि काय झाला, मयी मयी म्हणजे माझ्यामध्ये काय, स्मृती ही लब्ध्वा, काय झालं, स्मृती लब्ध्वा, स्मृती मला योग्य असणारी आत्मतत्वविषयी. स्मृती म्हणजे त्यालाच म्हणतात की जे आत्मतत्वविषयी की जाणीव, स्वस्वरूपाची असणारी जाणीव, त्या ठिकाणी मला प्राप्त झाले. स्मृती आत्मतत्वविषयाची स्वरूपाची आठवण, लब्धा म्हणजे प्राप्त झाली. माझं वास्तविक स्वरूप काय आहे आणि दुःख कशाला आहे, कोणामुळे आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊन स्वस्वरूपाचं जे ज्ञान अपेक्षित आहे ते निश्चितपणे स्वस्वरूपाचं ज्ञान मला या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणजेच आत्मतत्वविषयाची स्वरूपाची आठवण मिळवली. आणि म्हणून त्याने काय झालं, गतसंदेहा स्थित अस्मी, आणि आता मी सर्व संदेह रहित होऊन राहिलेलो आहे. आता माझ्या मनामध्ये गतसंदेह हा म्हणजे मनामध्ये आता माझ्या कुठल्याही प्रकारचा संदेह आता राहिलेला नाही. हे तुमच्या गीताशास्त्राचा उपदेश ऐकल्यानंतर आता तरी माझ्या मनामध्ये काही संदेह राहिला नाही. आणि म्हणून मी काय करतोय, वचनम तव करिष्ये, करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगा आता माझा पूर्ण विश्वास आहे तुमचा. तुम्ही जे काही तुम्ही मानाल, जे काही सांगाल ते तुमच्या म्हणण्याप्रमाणेच आता काय करेल, आता मी तुमच्या म्हणण्याप्रमाणेच वागेल. तुम्ही जे सांगाल तेच यापुढे करेल. म्हणजे अशा प्रकारे अर्जुनाचा असणारा मोह भगवंत काय करतात, जो मोह प्राप्त झाला होता पहिल्या अध्यायात, आता बघा सारा विचार करा सगळा की पहिल्या अध्यायामध्ये कशा प्रकारे मोह, युद्धाला आलेला अर्जुन त्या ठिकाणी कोणाला पाहिलं, आचार्य वगैरे सगळ्यांना पाहिल्यानंतर मोह निर्माण झाला. गांडी वंगंच ते असतात वगैरे अलग लक्षात सगळं सांगायला लागलं. कुलक्षय प्रणश्यंती वगैरे हे सगळं सांगितल्यानंतर मोह निर्माण झाला. त्या मोहाने त्या रथामध्ये अर्जुन बसल्यानंतर पुन्हा काय झालं, कार्पण्य. तोपर्यंत भगवंत अजून काही बोलले नाही. पहिल्या अध्याय संपला तरी काही बोलले नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा चालू केलं अर्जुनाने. आणि तोपर्यंत भगवंत जोपर्यंत बोलले नाही, कधीपर्यंत बोलले नाही तर जोपर्यंत अर्जुन शिष्यस्तेहम शाधिमांताम प्रपन्यम, हा शब्द वाचा, मी तुमचा शिष्य झालेलो आहे, आता तरी मला उपदेश करा, असं अर्जुनाने म्हटल्यानंतर भगवंताने दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून उपदेश आरंभ केला. तो आत्तापर्यंत 72व्या श्लोकापर्यंत भगवंताने उपदेश केला. आणि भगवंताचा उपदेश ऐकल्यानंतर 73व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतात काय, नष्टो मोह. बघा लक्षात घ्या आता किती म्हणजे परस्पर संबंध कसा आहे दोघांचा, दुसऱ्या अध्यायाचा आणि 18व्या अध्यायाचा. म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत जे काही सांगितली ही भगवद्गीता, ही उपदेश मात्र मनुष्या जन्माचं कल्याण कशात आहे तर ते गीतेमध्ये कल्याण करण्याचा जो मार्ग आहे तो भगवद्गीता आहे. त्यामुळे अशा प्रकारे ज्याने आपल्या जीवनामध्ये भगवद्गीता म्हणून सगळे साधू संत महात्मे सगळ्यांनी गीतेला आधार दिला. गीतेवर सगळ्यांनी आत्ता आपण आधुनिक म्हणून सातत्याने सांगत आलो की आधुनिक आत्तापर्यंत लोकमान्य टिळक असतील, विनोबा भावे असतील, अत्यंत आधुनिक असणारे हे सगळे संत सज्जन यांनी सुद्धा पण काय केलं, गीतेची कास केली. विनोबाने तर गीताई म्हणून त्या ठिकाणी गीताई तयार केली की हेच असणारे श्लोक मराठी भाषामध्ये प्राकृत याच्यामध्ये करून अत्यंत सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काही तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञान एकदा तुमच्या लक्षात आलं की जीवनामध्ये जे आत्यंतिक दुःख आहे, या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती फक्त हेच तत्त्वज्ञान करू शकतं. दुसरं काय नान्य पंथा विद्यते अनाय, दुसरा कोणताच मार्ग नाही. मी ह्या मार्गाने जातो त्या काही उपयोग होणार नाही. कुठल्याही मार्गाने तुम्ही जाऊ शकता, हाच मार्ग. म्हणून अशा प्रकारे असणारा हा मार्ग गीताशास्त्राचा सारासार
दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते 18व्या अध्यायाच्या 72व्या श्लोकापर्यंत जय भगवंतांनी सांगितली ही श्रीमद भगवद्गीता जीवनाचं कल्याण नमे वक्त प्रणश्यती. भगवंत म्हणतो माझ्या जे भक्त आहेत त्यांचा मी नाश होऊ देणार नाही. पण द्वापारयुगांते अर्जुनाला त्या ठिकाणी निमित्त करून कलियुगामध्ये असणारे माझे जे भक्त आहेत त्या सगळ्या भक्तांच्या उद्धाराकरता अत्यंत कमी याच्या म्हणजे आता कलियुगामध्ये आता सगळं पाहतो आपण सगळ्यामध्ये असं वातावरण खराब झालेल्या वातावरणामध्ये सुद्धा जे माझे भक्त आहेत त्यांना काय निश्चितपणे सन्मार्ग परमेश्वर प्राप्तीचा उपाय जर पाहिजे असेल तर भगवद्गीता म्हणून ते आता सगळ्या शास्त्राचं सर अत्यंत थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा भगवंतांनी प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे अर्जुनाला निमित्त करून तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्धाराचा जर मार्ग कोणता असेल तो भगवद्गीता तो या ठिकाणी समाप्त होत आहे. पाहू नष्ट इति ही आता आचार्य काय भाष्य करतायत ते पाहू. आचार्य या ठिकाणी म्हणतायत नष्ट इति नष्टमोह अज्ञानजः समस्त संसारानार्थ हेतुः सागरः एव दुस्तरः स्मृतीच्या आत्मतत्वविषया लब्धा यस्याः लाभा सर्वहृदय ग्रंथीनापि प्रमोक्षः त्वत्प्रसादात् तव प्रसादात् मया त्वत्प्रसादम् आर्षितेनाच्युतानेन मोहनाश प्रश्न प्रतिवचनेन सर्वशास्त्रार्थ ज्ञानय फल एतावदेवं निश्चितं दर्शितं भवति. यदा ज्ञानात् मोहनाशात्मश्रुतिलाभ जायते तथा च श्रुतौ अनात्मविद शोचामीति उपन्यस्त आत्मज्ञानेन सर्वग्रंथीनां एक प्रमुखः उक्ता छान्दोग्योपनिषदि विद्यते हृदग्रन्थिः तत्तको मोक्षः शोकः एकत्वमनुपश्यतः इति मन्त्रवर्णः. अत इदानीं तदासने स्थितस्मि गतसन्देहः मुक्तसंशयः करिष्ये वचनं तदेव अहं तत्प्रसादात् कृतार्थः न मे कर्तव्यमस्ति इति अभिप्रायः. अशा प्रकारे सारा संपूर्ण विषय करून काय म्हणतात या ठिकाणी अशा प्रकारे संसार रूप अनर्थाचे कारण संसार रूप जो अनर्थ आहे या संसार रूप अनर्थाचे कारण आणि सागराप्रमाणे दुस्तर असलेला अज्ञान मूलक मोह संपूर्ण झाला असून संपूर्ण नाहीसा झाला. संपूर्ण संसाराचा अनर्थाचं कारण जे आहे म्हणजे काय तो मोह अज्ञानमूलक मोह तो अज्ञानमूलक मोह सागराप्रमाणे दुस्तर असलेला अत्यंत ज्याप्रमाणे समुद्र आपण पार करू शकत नाही त्याप्रमाणेच हे अज्ञानमूलक मोह तरी सुद्धा भगवंतांच्या वचनांनी काय झालं तो अज्ञानमूलक मोह संपूर्ण नाहीसा झाला. अलग लक्षात झाला. आणि काय झालं आत्मतत्वविषयक स्मृती ही हे अच्युता तुझ्या प्रसादेने मला प्राप्त झाल्या. आणि आत्मविषयक आत्मतत्वविषयक स्मृती म्हणजे स्वस्वरूपाची आठवण करून दे की वास्तविक मोह कोणाला अलग लक्षात. अशा प्रकारे त्या वास्तविक मोहाचं मूलभूत कारण सांगून स्वस्वरूपाची प्राप्ती आत्मविषयक स्मृती ही हे अच्युत तुझ्या प्रसादाने मला प्राप्त झाली. या स्मृतीच्या लाभामुळे ही जी स्मृती स्वस्वरूपाचं ज्ञान भगवंता तुम्ही आम्हाला जे प्राप्त करून दिलं त्या स्मृतीच्या लाभामुळे काय झालं या स्मृतीच्या लाभामुळे हृदय ग्रंथीचा मोक्ष होतो. या ठिकाणी हृदय ज्या ग्रंथी आहेत चिज्जिड ग्रंथीच्या चिज्जड ग्रंथी आपण म्हणतो कारण शरीर बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश त्या अनुषंगाने ही जी हृदय ग्रंथी आहे त्या हृदय ग्रंथीचा या ठिकाणी नाश झाला म्हणजे कारण शरीर त्या ठिकाणी सुटलं आणि हृदय ग्रंथीचा मोक्ष होऊन त्या मोहनाश विषयक प्रश्नोत्तरावरून हे सर्व शास्त्रार्थ ज्ञानाचे फल होय असे निश्चयपर दर्शवला ते सिद्ध होत. सर्व शास्त्र ज्ञानाचं फल काय ते मोहनाश विनाशक प्रश्नोत्तरावरून हे जे काही संपूर्ण गीताशास्त्र या ठिकाणी सांगितलं हे कसं आहे प्रश्न उत्तरात्मक. अर्जुनाने काही काही ठिकाणी प्रश्न केले आणि भगवंताने त्या अनुषंगाने उत्तरं दिली. परंतु हे सगळं कशासाठी शास्त्रार्थ ज्ञानाचे फल होय असे निश्चयपूर्व दर्शनाचे सिद्ध होते. मोहनाशक विषयक याने काय संपूर्ण असणारा जो मोह आहे त्या मोहाचा नाश करण्यासाठीच हे प्रश्न उत्तरात्मक काय केलं ज्ञानशास्त्रार्थाचं ज्ञान या ठिकाणी सांगितल्याचे सिद्ध होते. अज्ञानमूलक मोहाचा नाश आणि आत्मस्मृतीचा लाभ याचा जो या ठिकाणी निर्देश केलेला आहे. काय गीताशास्त्रामध्ये सांगितलं तर गीताशास्त्रामध्ये अज्ञानमूलक मोहाचा नाश अज्ञानमूलक जो मोह आहे मी आणि माझं हा जो अज्ञानमूलक मोह त्या मोहाचा नाश आणि आत्मस्मृतीचा लाभ स्वस्वरूपाची प्राप्ती. तू कोण आहेस
जे मी म्हणतो नामरूपात्मक, मी अमुक मी तमुक, अरे वास्तविक ते तुझं स्वरूप आहे का? मग तू कोण आहे? तोच आत्मस्मृतीचा लाभ. तू ते नाही, तू हे आहेस. आत्मषटकामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं, मनोबुद्धी चित्त आणि अहंकार नाहम, हे सगळं सांगून त्याचा सगळ्याचा निषेध कर. मग शेवटी सांगितलं अहम निर्विकल्पो निराकार, तेच जे आहे ते या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणजे अशा प्रकारे आत्मस्मृतीचा लाभ, ती आत्मस्मृती की ज्याच्यामुळे हे सगळं मी पाहतो, ऐकतो, बोलतो, श्रोत्रस्य श्रोत्रम चक्षुरश्चक्षुरता, या सगळ्यांनाही श्रोत्राला म्हणजे श्रवण करण्यासाठी शक्ती देणारा, डोळ्याला पाहण्यासाठी शक्ती देणारा तो कोण? त्याचं स्वरूपाचं ज्ञान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ती आत्मस्मृती, त्या आत्मस्मृतीचा लाभ या ठिकाणी जो या ठिकाणी निर्देश केलेला आहे, हे सर्व शास्त्रार्थाचं फल. सगळ्या शास्त्राचं फल काय? तर आत्मस्मृती, स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं, हे सगळ्या शास्त्राचं फल. आणि तेच या ठिकाणी प्राप्त होतं. कारण श्रुतीमध्ये सुद्धा काय, आत्मज्ञान नसल्यामुळे शोक करीत आहे. ज्याला आत्मज्ञान नाही, जो अज्ञानी आहे त्याला शोक आहे. अलग अलग आत्मज्ञान असल्यामुळे शोक करीत आहे असा उपक्रम करून आत्मज्ञानाच्या योगाने सर्व हृदयग्रंथीचा मोक्ष होत असल्याचे सांगत आहेत. सांप्रत मी तुझ्या अज्ञेत स्थित आहे, माझा संशय आता नाहीसा झालेला आहे. आता तुझ्या उपदेशाप्रमाणे वागेन, तुझ्या प्रसादामुळे मी कृतार्थ झालेलो आहे. माझे आता काही एक कर्तव्य राहिलेले नाही. हा अर्जुनाच्या भाषणातील अभिप्राय आहे. तुझ्या जे काय तू भगवंत मला उपदेश केलेला आहे भगवंता, त्याने मी आता काय झालो, कृतार्थ झालेलो आहे. माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आता संशय राहिलेला नाही. माझा संपूर्ण मोह नष्ट झालेला आहे आणि मला वास्तविक जी स्मृती आत्मज्ञान विषयी जी आहे ती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून काय झालेलं आहे, करिष्ये वचनम तव, हे भगवंत तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच, म्हणजेच काय, तुम्ही जो काही आता या ठिकाणी उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करील, असं या ठिकाणी अर्जुन क्षण भगवंताला आश्वस्त करतात. असं आपल्याला पण भगवंताला आश्वस्त केलं की संपूर्ण गीतेच्या माध्यमातून जी काही साधनाक्रम तुम्ही आम्हाला सांगितलेला आहे त्या साधनाक्रमाच्या द्वारे, तो साधनाक्रम काय आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. अध्यात्मविद्या ही स्वतःसाठी आहे, ही आत्मविद्या आहे, ही दुसऱ्यासाठी नसते. हे नीट लक्षात ठेवायचं. दुसऱ्यासाठी असते तर लौकिक विद्या आहे. ही आत्मविद्या काय, ही फक्त आपल्यासाठीच असते, स्वतःच्या उद्धारासाठी. म्हणून त्याच्या अनुषंगाने जी काही साधना सांगितली त्या साधनेच्या अनुषंगाने त्या सुस्वरूपाचं ज्ञान आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता आलं पाहिजे. आणि एकदा त्या सुस्वरूपाचं एकदा ज्ञान प्राप्त झालं की पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे या चक्रातून बाहेर जाऊन भगवंताचा असणारा ते परमधाम आहे, ते परमधामाला आपण प्राप्त करतो. ते परमधाम प्राप्त करण्याकरिता प्रत्येक जीवाला काय करा, ह्या भगवद्गीतेचा या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून आपल्याला उपदेश केला. असा उपदेश आपण गेले अनेक वर्ष, 2 ते 3 वर्ष झालं हा उपक्रम, त्या माध्यमातून हा उपदेशाचं चिंतन, अध्ययन, अध्यापन आपण करत आहोत. आणि त्याचा या ठिकाणी आज काय करायचं आहे, करिष्ये वचनम तव. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला त्याला सुद्धा भगवंताला तेच वचन द्यायचं. तुम्ही जो काय उपदेश केला आहे त्या उपदेशाचं आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये काय करू, यथार्थ पालन करू. जे काय तुम्ही उपदेश केला त्या मार्गाने आम्ही पुढे जात राहू. त्याच्या पुढचा असणारं गीतेचा शेवटचा उपसंहार जो आहे तो उद्याच्या पाठाला नेहमीप्रमाणे पाहणार आहोत. आता दुसरा अध्याय काही म्हणत नाही, वेळ झालेला आहे. ओम तत्सत. उद्या सकाळी 7:30 वाजता, 7 वाजून किती मिनिटांनी, 40 मिनिटांनी, 40 मिनिट. ओम तत्सत.